नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर. मित्रांनो, आपण आज झीरोदा ॲप्लिकेशनमध्ये निफ्टी 50 कसा काय बाय करू शकतो याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आता 3 प्रकारे तुम्ही निफ्टी 50 बाय करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आहे ETF म्हणजे निफ्टी बीज तुम्ही बाय करू शकता. जसं तुम्ही स्टॉक बाय करता लॉंग टर्मसाठी, तसं तुम्ही ETF लॉंग टर्मसाठी बाय करू शकता. 1 क्वांटिटीपासून 1000 क्वांटिटीपर्यंत बाय करू शकता. तिथे तुम्हाला काहीही अडचण नाही आहे की तुम्हाला लॉट साईजेस बाय करायची आहे, पर्टिक्युलर लॉटच बाय करायचं आहे, असं काही नसतं. दुसरा आहे फ्युचर्समध्ये तुम्ही निफ्टी 50 बाय करू शकता आणि तिसरा आहे ऑप्शन्समध्ये तुम्ही निफ्टी 50 बाय करू शकता. वन बाय वन बघूया कशा पद्धतीने हे बाय करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे निफ्टी ETF बाय करायचा. आता ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो. जसा तुमचा इंडेक्स फंड असतो म्युच्युअल फंडचा, तसाच एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो. फक्त हा फंड काय असतो की स्टॉक मार्केटवर ट्रेड होतो आणि मार्केट आवर्समध्ये तुम्ही तो बाय आणि सेल करू शकता. म्युच्युअल फंडला कसं की आपल्याला म्युच्युअल फंड दिवसाच्या शेवटी कळतं की बाय किती करायचं आहे, युनिट्स बाय करायचे आहेत, किती SIP करायचे आहे. याच्यामध्ये तसं काही नाही आहे. जसं तुम्ही स्टॉक बाय करता तसं तुम्ही निफ्टी 50 बाय करू शकता. निफ्टी ETF असतो तो. आता त्याला निफ्टी 50 का म्हणतात, तर निफ्टी बीज आणि निफ्टी ETF हा रेप्लिका असतो निफ्टी 50चा. म्हणजे निफ्टी 50 कशा पद्धतीने परफॉर्म करतोय त्याच पद्धतीने थोडासा फरक असतो, पण त्याच पद्धतीने आपल्याला निफ्टी ETF परफॉर्म करताना दिसतो. जर निफ्टी 50 वाढला तर आपल्याला निफ्टी बीज आणि निफ्टी ETF पण वाढताना बघायला मिळतात आणि निफ्टी 50 जर पडत असेल तर निफ्टी बीज आणि निफ्टी ETF पण आपल्याला खाली येताना बघायला मिळतात. सो जर तुम्हाला निफ्टी 50 बाय करायचं आहे, जे तुम्ही इंडेक्स आहेत ते लॉंग टर्मसाठी बाय करू शकत नाहीत. इथे तुम्हाला दिसतंय की 21,450चा निफ्टी 50 दिसतोय, पण जर याच्यावर मी क्लिक केला तर मी हा चार्ट बघू शकतो. फक्त चार्ट ओपन होईल आता तुमच्यासमोर. चार्ट बघू शकतो. बाय आणि सेल इथे नाही करू शकत, कारण इंडेक्स आपण बाय आणि सेल नाही करू शकत. म्हणूनच आपल्याला निफ्टी 50चा ETF बाय करावा लागतो जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये बाय करायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता निफ्टीची प्राइस आपण आता बघितली 21,450च्या आसपास आहे. तुम्हाला सेम निफ्टी 50 236 आणि 226 रुपयाला बाय करता येतो. म्हणजे निफ्टी 50चे जे टॉप 50 कंपन्याज आहेत, 50 कंपन्या निफ्टी 50मध्ये आहेत, त्याचा पूर्ण ॲव्हरेज काढून निफ्टी 50चा इंडेक्स तयार केला जातो. त्या 50 कंपन्यांमध्ये वेगवेगळे स्टॉक तुम्हाला बाय करावे लागतात. HDFC बाय करावा लागतो, रिलायन्स बाय करावा लागतो, TCS बाय करावा लागतो. या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप जास्त कॅपिटलची गरज आहे. जर तुमच्याकडे कमी कॅपिटल असेल तर तुम्ही निफ्टी बीज आणि निफ्टी ETF बाय करू शकता. म्हणजे तुमचा जो सगळा पोर्शन आहे तो याच्यामध्ये कव्हर केला जाईल आणि इथे एका स्टॉकमुळे किंवा एका ETFमुळे तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होऊन जाईल. सिंपल आहे ETF कसा बाय करायचा. आता बाईंगसाठी सिंपल बायवर क्लिक करायचा. जेवढी इथे प्राइस चालू आहे त्या प्राइसला तुम्ही बाय करू शकता, मार्केट प्राइसला. लिमिट प्राइस स्वतःची प्राइस टाकू शकता आणि क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला पाहिजे तेवढी बाय करू शकता. 1 क्वांटिटी बाय करायची आहे, 2 क्वांटिटी बाय करायची आहे. लॉट साईजचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जेवढी प्राइस आहे तेवढे पैसे आपल्याला पे करायचे आहेत. जर समजा 100 क्वांटिटी इथे तुम्हाला बाय करायची आहे तर 100 क्वांटिटीच्या हिशोबानं तुम्हाला 23,670 रुपये इथे पे करावे लागतील. सिंपल, तेवढे पैसे पे करा, 100 क्वांटिटी तुमची होईल. आणि जसं जसं हा स्टॉक वाढेल, जसा जसा ETF वाढेल, विकायची पण काही मॅन्डेटरी इथे कंडिशन नाही आहे. तुम्ही कधीही विकू शकता. 1 वर्षानंतर विका, 2 वर्षानंतर विका, 10 वर्षानंतर विका, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पर्टिक्युलर निफ्टी ETFमध्ये किंवा निफ्टी बीजमध्ये तुम्हाला GTT ऑर्डर जर लावायची असेल तर तुम्ही GTT ऑर्डर पण लावू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे जसं आपण स्टॉक बाय करताना सगळ्या गोष्टी बघतो आणि सगळ्या प्रकारे ऑर्डर्स आपण प्लेस करू शकतो, तसंच तुम्ही निफ्टी बी आणि निफ्टी ETFमध्ये ऑर्डर प्लेस करू शकता. ही झाली पहिली पद्धत निफ्टी 50 बाय करायची, लॉंग टर्ममध्ये जे बाय करायचे असेल तर. दुसरी पद्धत आहे निफ्टी फ्युचर्स तुम्ही बाय करू शकता. आता निफ्टी फ्युचर्स काय आहे की डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आहे. डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याची एक एक्सपायरी असते, त्याचा एक लॉट साईज असतो आणि त्याला कॅपिटल आपल्याला जास्त लागतं. आता एका वेळेला 3 डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ट्रेड करू शकता. निफ्टी डिसेंबरचा फ्युचर ट्रेड करू शकता, जानेवारीचा फ्युचर ट्रेड करू शकता आणि फेब्रुवारीचा पण फ्युचर ट्रेड करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जर डिसेंबरचा फ्युचर एक्सपायर झाला तर मार्चचा फ्युचर तुमच्यासाठी ट्रेड करायसाठी अवेलेबल असतो. बरं, तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीचा फ्युचर बाय करू शकता, फेब्रुवारीचा फ्युचर पण बाय करू शकता. म्हणजे जर तुम्हाला 3 महिन्याच्या शॉर्ट टर्म पिरियडसाठी निफ्टी 50 बाय करायचा असेल तर तुम्ही फेब्रुवारीचा फ्युचर बाय करून बसू शकता.
जर 1 महिन्यासाठी करायचं असेल तर जानेवारीचा बाय करू शकता, करंट मंथचा पण बाय करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्याची प्राईस जी आहे ती थोडीशी वेगळी आपल्याला बघायला मिळेल. आता फ्युचरची प्राईस वेगळी काय असते, का असते स्पॉट प्राईसपेक्षा? जर इथे आपण स्पॉट प्राईस बघितली तर 21,446 दिसते आणि फ्युचर प्राईस बघितली तर 21,500, 21,600 आणि 21,800च्या आसपास दिसते. याचा अर्थ असा आहे की जे फ्युचर बाय करायला लागले आहेत त्यांचा असा समज आहे की ह्या एक्सपायरीपर्यंत स्पॉट प्राईस ह्या लेवलला जाऊन पोहोचेल. सिंपल मॅथड आहे. मग फ्युचरची प्राईस आपण प्रिडिक्ट करतो आणि त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट बाय करतो. आणि इथे तुम्हाला मॅन्डेटरी कंडिशन नाही आहे की एक्सपायरीपर्यंत तुम्हाला होल्डच करावा लागेल. तुम्ही जर फेब्रुवारीचा फ्युचर बाय केला असेल जो 21,790 रुपये चालू आहे आणि तो तुम्ही जानेवारीमध्ये जर विकणार असाल तर तुम्ही विकू शकता, तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर. नाहीतर तुम्ही एक्सपायरीपर्यंत होल्ड करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुमची कपॅसिटी असेल होल्डिंगची तर तुम्ही होल्ड पण करू शकता. डिसेंबरचा फ्युचर घेतला तर डिसेंबरच्या एक्सपायरीपर्यंतच तुम्हाला होल्ड करता येईल, त्याच्यानंतर होल्ड करता येणार नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला निफ्टी 50मध्ये बाईंग बनवून राहायचा असेल तर तो फ्युचर तुम्हाला विकावा लागेल आणि जानेवारीचा फ्युचर बाय करावा लागेल. मग जानेवारीचा फ्युचर बाय करताना जी प्राईस जानेवारीच्या फ्युचरची असेल ती प्राईस तुम्हाला तिथे द्यावी लागेल. सिंपल आहे. आणि डेली MTM जे आहे ते डेली MTM बद्दल पण आपल्याला विचार करावा लागतो. डेली MTM म्हणजे काय की समजा तुम्ही निफ्टी 50चा फ्युचर बाय केला आणि एका दिवसात तुम्हाला 5,000 रुपयाचा प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट तुमच्या डीमॅट अकाउंटला जमा केला जातो. आणि ज्या दिवशी क्लोजिंग झालेली आहे म्हणजे समजा 21,542ला क्लोजिंग झाली तर उद्या तुमची जी ट्रेडिंग चालू होणार ते 21,542 पासून सुरू होणार आणि तिथून पुढे जो काही प्रॉफिट किंवा तिथून जर मार्केट खाली आलं तर जो काही लॉस होईल तो बुक करावा लागेल आणि तो तुमचा कॅपिटलमधून कट केला जाईल. सो हे डेली MTM आपल्याला फ्युचर ट्रेडिंग करताना लक्षात ठेवावं लागतं. फ्युचर बाय करताना सिम्पली फ्युचरवर क्लिक करायचं आहे. याचा वेगळा चार्ट तुम्ही इथे बघू शकता. चार्ट ॲनालिसिस फ्युचरचं पण वेगळ्या पद्धतीने होतं आणि स्पॉट प्राईसचं पण वेगळ्या पद्धतीने होतं कारण दोन्हीच्या प्राइजेस वेगवेगळ्या असतात. बाईंगवर क्लिक करायचं आहे. सेम बाईंग आपल्याला करायची आहे, फक्त इथे लॉट साईज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. 50च्या मल्टिपलमध्ये आपल्याला जी काही क्वांटिटी बाय करायची आहे ती करायची आहे. इथे तुम्ही 1 क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 10 क्वांटिटी बाय करू शकत नाही जसं आपण ETFमध्ये बघितलेलं. इथे तुम्हाला 50ची मिनिमम क्वांटिटी बाय करावी लागेल आणि 50च्या मल्टिपलमध्ये मॅक्सिमम क्वांटिटी बाय करावी लागतील. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. GTT ऑर्डर याच्यामध्ये लागू शकत नाही, कदाचित लागते ही 1 महिन्यापर्यंत तुम्हाला तिथे GTT ऑर्डर लावता येते, पण मोस्टली फ्युचरमध्ये पण GTT ऑर्डर लावत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेडिंगचा पार्ट असतो आणि ट्रेडिंग थोडीशी फास्ट मोमेंटममध्ये होते आणि GTT ऑर्डर ही लॉंग टर्मसाठी लावायची असते. त्यामुळे तुम्ही नाही लावलीत तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं, तुम्ही फ्युचर इंट्राडेमध्ये पण ट्रेड करू शकता आणि ओव्हरनाईट पण होल्ड करू शकता. ओव्हरनाईट होल्ड केला तर एक्सपायरीपर्यंत होल्ड करायचा तुम्हाला चान्स मिळतो. इंट्राडेला तुम्हाला एका दिवसात एक्झिट करायचे आहे. याच्यापेक्षा पलीकडं जर तुम्हाला वाटलं की निफ्टी खाली पडणार आहे तर तुम्ही शॉर्ट पोझिशन पण घेऊ शकता, म्हणजे निफ्टी फ्युचर सेल करू शकता आणि प्राईस खाली आल्यानंतर त्याचं प्रॉफिट कमवू शकता. दोन्ही फायदा इथे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला होतो. सो अशा पद्धतीने तुम्ही निफ्टी फ्युचर बाय करू शकता. आता निफ्टी फ्युचर बाय करताना प्राईज कॅपिटल किती लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता. जवळजवळ 1,21,000 रुपये जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही निफ्टीचा फ्युचर बाय करू शकता. आणि जर एवढं कॅपिटल नसेल तर काय करायचं? पहिला ऑप्शन आहे ETF, पण तो तर लॉंग टर्मचा ऑप्शन आहे आणि म्हणूनच कॅपिटल जर कमी असेल तर तुम्ही ऑप्शन्स ट्रेडिंग करू शकता. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कॉल आणि पुट हे बाय करायचे असतात. आता कॉल आणि पुट बाय करताना त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. निफ्टी 50 फ्युचरची जी एक्सपायरी असते ती प्रत्येक महिन्याला असते आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी होते. महिन्याचा जो कुठला शेवटचा गुरुवार असेल त्या गुरुवारी त्या डेटला ती एक्सपायरी होईल. आणि इथे ऑप्शनबद्दल आपण बोलतोय तर ऑप्शनची एक्सपायरी 2 वेळा होते. एक असते वीकली एक्सपायरी, तिचे कॉन्ट्रॅक्ट्स वेगळे असतात आणि एक असते मंथली एक्सपायरी, तिचे कॉन्ट्रॅक्ट वेगळे असतात. दोन्ही एक्सपायऱ्या गुरुवारीच होतात. वीकच्या त्या गुरुवारी ती एक्सपायरी होणार वीकली एक्सपायरीची आणि मंथच्या शेवट गुरुवारी मंथली एक्सपायरी होणार. या 2 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता ऑप्शन्स जेव्हा आपण बाय करतो तेव्हा आपल्याला स्ट्राईक प्राईस माहिती पाहिजे. स्ट्राईक प्राईस काय असते, स्ट्राईक प्राईस कशी सिलेक्ट करायची याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता आणि तिथून नॉलेज घेऊ शकता. आणि जर तसं असेल आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर आत्ता या मराठीमध्ये नाही भेटत असतील तर सही ट्रेड हिंदीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. सही ट्रेड हिंदी पण माझाच चॅनल आहे. तिथे जाऊन पण तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता जिथे मी टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स दिलेला आहे. बरेच जण मला कमेंट करतात की आम्हाला कोर्स करायचा आहे, तर सही ट्रेड हिंदीचा कोर्स तुम्ही करू शकता.
सई ट्रेड हिंदीचं चॅनल अवेलेबल आहे, आपलं मेंबरशिप अवेलेबल आहे, स्वस्तमध्ये मेंबरशिप आहे, तिथे टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स पण अवेलेबल आहे आणि बरेचसेच व्हिडिओ ऑप्शन ट्रेडिंग रिलेटेड पण तिथे अवेलेबल आहेत. सो तेही चॅनल तुम्ही रेफर करू शकता. सो ॲडव्हर्टाईज खूप झाली. निफ्टी फ्युचरवर येऊया आपण. आता इथे तुम्हाला दिसतंय की स्ट्राईक प्राईस म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसचा तुम्हाला कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करायचा असतो आणि त्या स्ट्राईक प्राईसला जेवढा प्रीमियम चालू आहे तेवढेच पैसे पे करायचे असतात. आता इथे 2 प्रकारच्या स्ट्राईक प्राईस आहेत, सेम स्ट्राईक प्राईस आहेत पण वेगवेगळ्या आपल्याला कॉल दिसत आहेत. आता 21 डिसेंबरचं हे जे दिसतंय ते तुम्हाला वीकली कॉल ऑप्शन आहे आणि डिसेंबर 2023 दिसते हा मंथली कॉल ऑप्शन आहे. मंथलीची प्राईस वेगळी असणार, वीकलीची प्राईस वेगळी असणार. का तर त्याच्यामध्ये टाईम डिके नावाचा एक प्रश्न असतो, एक पार्ट असतो, टाईम व्हॅल्यू नावाचा एक पार्ट असतो, इंट्रेन्सिक व्हॅल्यू नावाचा एक पार्ट असतो. तर त्याच्यामुळे प्रीमियम तयार होतो. प्रीमियमची व्याख्या काय आहे? टाईम व्हॅल्यू प्लस इंट्रेन्सिक व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये व्हॅल्यू शिल्लक आहे ती व्हॅल्यू असते आणि टाईम व्हॅल्यू म्हणजे जेवढा टाईम तुमच्याकडे शिल्लक आहे ती टाईम व्हॅल्यू असते. जसा जसा टाईम पुढे एक्सपायरीकडे जाईल ती टाईम व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि एक्सपायरीच्या दिवशी ती 0 होते. त्यामुळे स्ट्राईक प्राईस जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा इन द मनी, ॲट द मनी आणि आउट द मनी ह्या स्ट्राईक प्राइजेस असतात, त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे तुम्ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली पाहिजे. आता आपल्याला फक्त इथे प्रीमियमचे पैसे द्यायचे आहेत. 313 रुपये आणि 200 रुपये आपल्याला इथे दिसते आणि लॉट साईज आहे 50ची. तुम्ही मंथली एक्सपायरी सिलेक्ट केली तर तुम्ही कधीही त्याच्या अगोदर एक्झिट करू शकता. मॅन्डेटरी नाही आहे की मंथली एक्सपायरीपर्यंत होल्ड करावा लागेल. वीकली एक्सपायरी जर सिलेक्ट केली तर वीकच्या त्या गुरुवारपर्यंत तुम्ही एक्झिट करू शकता. त्याच्या अगोदर प्रॉफिट झाला तर एक्झिट करू शकता, त्या दिवशी जरी प्रॉफिट झाला तरी एक्झिट करू शकता. काहीही इथे तुम्हाला बंधन नाही आहे. 312 रुपयाचा आपल्याला कॉल ऑप्शन बाय करायचा असेल तर आपल्याला फक्त 15,000 रुपये पे करायला लागणार आहेत. जसं निफ्टी बाईंगमध्ये आपण केलेलं 1,21,000 रुपये आपल्याला बाईंगसाठी द्यायला लागत होते, तसंच निफ्टी कॉल ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त 15,000 रुपये द्यायला लागणार. आता कॉल ऑप्शन कधी बाय करायचा? जेव्हा तुम्हाला वाटतं निफ्टी वरती जाणार आहे, निफ्टी वाढणार आहे, तेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन बाय करता. जेव्हा तुम्हाला वाटतं की निफ्टी पडणार आहे, खाली येणार आहे, तेव्हा तुम्ही पुट ऑप्शन बाय करता. दोन्हीकडे बाईंगच करायचं आहे. निफ्टी खाली येणार वाटलं की पुट बाय करायचा, निफ्टी वर जाणार म्हणलं की कॉल ऑप्शन बाय करायचा. फक्त एवढंच नाही आहे, ॲनालिसिस अजून भरपूर काही असतो. फक्त मी सांगतोय वर जाते आणि कॉल बाय करा म्हणून बाय करू नका, नुकसान होऊ शकतं. आता इथे पण जो लॉट साईज आहे तो 50चाच आहे. फ्युचरमध्ये आपण बघितलेली की लॉट साईज प्रमाणे आपल्याला बाईंग करायचं आहे, तर ऑप्शनमध्ये पण आपल्याला लॉट साईज प्रमाणेच बाईंग करायचं आहे. मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर दोन्ही अवेलेबल आहे. इथे GTT ऑर्डर लागत नाही कारण ट्रेडिंग आहे हे, मग असे मी सांगितले ऑप्शनसाठी. सो या गोष्टी तुम्ही करू शकता. वीकली ऑप्शन बाय करायचा असेल तर अजून थोडा स्वस्त मिळेल. 9,500 रुपयेमध्ये वीकली ऑप्शन बाय करता येईल आणि सेम पद्धतीने तुम्ही इथे बाईंग आणि सेलिंग करू शकता. या पद्धतीने तुम्ही निफ्टी 50 जे आहे ते बाय करू शकता. 3 प्रकार सांगितले मी. पहिला तर लॉंग टर्मसाठी ETF बाय करा, दुसरा म्हणजे सांगितला इथे फ्युचर्समध्ये बाय करा जर कॅपिटल चांगला असेल, मोठा असेल तर, आणि तिसरा म्हणजे इथे सांगितलं मी ऑप्शन्सद्वारे तुम्ही निफ्टी 50 बाय करू शकता. आय होप तुम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे कळालं असेल की निफ्टी 50 झिरोदामध्ये कशा पद्धतीने बाय करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजून जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.